नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पहा, 2025 हे वर्ष आता संपलंच आहे आणि 2026ला सुरुवात होणार आहे. 2026मध्ये आपण नवीन कॅलेंडर आणणार असाल किंवा आणलं देखील असेल तर आपण आपल्या घरामध्ये 2026चं हे आणलेलं कॅलेंडर योग्य ठिकाणी लावणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपण घरामध्ये कॅलेंडर आणतो आणि कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे. कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये काही दोष निर्माण होत असतात आणि याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वास्तुशास्त्र आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते. आपल्यापैकी अनेक जण बऱ्याच ठिकाणी वास्तुशास्त्र पाळतात. म्हणजे आपले घर असेल, व्यवसायाचे ठिकाण असेल, धंद्याचे ठिकाण असेल, ऑफिसची जागा असेल, ऑफिसचं दुकान असेल, शॉप असेल, अशी बरीच ठिकाणे असतात की ज्या ठिकाणी आपण वास्तुशास्त्रानुसार बऱ्याच गोष्टी ठरवत असतो. कोणत्याही ठिकाणी आपल्याला जर कॅलेंडर लावायचे असेल तर असं म्हटलं जातं, प्रत्येक वस्तूची एक जागा असावी. त्या जागेवर ती वस्तू आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून ती शोधायला किंवा मग ती गोष्ट आपण कुठे ठेवली आहे हे आठवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार दिनचर्येचे काय महत्त्व आहे किंवा ती कुठे लावावी याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि संपूर्ण बघा आणि तुमचं येणारं नवीन वर्ष तुम्ही सुखात घालवा. तर पहा, ज्योतिषशास्त्रानुसार योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर लावले तर घरामध्ये आपली प्रगती होते. वास्तूनुसार जुने कॅलेंडर काढले पाहिजे आणि त्या ठिकाणी नवीन वर्षाची नवीन कॅलेंडर आपण लावले पाहिजे. जेव्हा नवीन वर्ष सुरू होते तेव्हा लगेच जुने कॅलेंडर आपल्याला काढून टाकायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपण वर्षभर कॅलेंडर लावतो त्याच ठिकाणी आपण ते लावले पाहिजे. भलेही आपण काही सणवार बघण्यासाठी, तिथी बघण्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी कॅलेंडर त्या जागेवरून काढून घेतो, पण पुन्हा लावताना आपल्याकडून त्याच ठिकाणी ते लावले गेले पाहिजे, जेणेकरून जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षामध्ये ज्या काही संधी आपल्याला प्राप्त होतात, शुभ संधी आपण ज्याला म्हणू शकतो, तर ते काळाचे संकेतक म्हणून या दिनदर्शिकेमध्ये दिलेले असतात. वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिलेले आहेत आणि यानुसार आपण जर कॅलेंडर लावले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. जर घरामध्ये तुम्ही चुकीच्या ठिकाणी कॅलेंडर लावलेले असेल आणि ह्या कॅलेंडरची जर का तुम्ही योग्य ठिकाणी व्यवस्थित बदली केली किंवा व्यवस्थित ठिकाणी तुम्ही हे कॅलेंडर लावलं तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे जे आहेत ते येणार नाही. कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम मानला जातो. वास्तुशास्त्राचाच हा एक भाग असतो. घरामध्ये कॅलेंडर छोटं का होईना आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे, कारण ते वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे शुभ मानलं जातं. कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते. म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचा आहे. वास्तुशास्त्रामध्ये नियम 100% जरी जमले नाही तरी पण आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी, नियम या पाळायला पाहिजे. आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला कॅलेंडर लावले तर ते अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढ होते आणि आपल्याला नवनवीन कामांमध्ये किंवा त्यामधून आपल्याला जे काही यश मिळणार असते तर त्याच्या नवीन संधी प्राप्त होतात. पूर्व दिशा तर अगदी म्हणजे आपले सूर्यदेव जिथून उगवतात ती दिशा आहे आणि अतिशय शुभ दिशा ही मानली जाते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही पूर्व दिशेला हे कॅलेंडर तुम्ही लावू शकतात. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला जर का जागा नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला हे कॅलेंडर न लावता तुम्ही पश्चिम दिशेच्या भिंतीवर हे कॅलेंडर लावलं तरी चालेल. कॅलेंडर घेताना पहिल्या पानावर उगवत्या सूर्याची प्रतिमा असेल तर अशा पद्धतीचे कॅलेंडर घेतले तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, तुमच्या दुकानाच्या ठिकाणी किंवा तुम्ही जे काही काम करता त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे येत्या वर्षी म्हणजे लवकरच आता नवीन वर्ष सुरू होईल
डिसेंबर महिना चालू आहे तर कॅलेंडर घेताना तुम्ही त्यावर उगवत्या सूर्याचे चित्र असेल अशा पद्धतीचं कॅलेंडर नक्की घेण्याचा प्रयत्न करा. किंवा ज्या कॅलेंडरवर तुम्हाला सुरुवातीला देवी देवतांचे चित्र दिसेल, ज्यांना बघून तुमचे मन अतिशय प्रसन्न होईल, किंवा एकतर सूर्याची प्रतिमा किंवा देवी देवतांचे चित्र ज्या कॅलेंडरवर असेल अशा पद्धतीचं कॅलेंडर तुम्ही खरेदी करू शकतात. कॅलेंडर घेताना त्याच्यावर हिंसक प्राणी, हिंसक चित्र नको असलेल्या गोष्टी, जर का असं कॅलेंडर असेल तर असं कॅलेंडर आपल्याला चुकूनही घ्यायचं नाही. आता बघा, पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे म्हणजे नक्की पूर्व भिंतीला कॅलेंडर लावायचे की पश्चिम भिंतीला लावायचे, तर ते बघा, ज्या ठिकाणाहून सूर्य उगवतो त्या दिशेच्या भिंतीला तुम्हाला कॅलेंडर लावायचं आहे. म्हणजे कॅलेंडर बघताना तुमचं मुख हे पूर्व दिशेला येईल. ज्यांना पूर्व दिशेला शक्य नाही त्यांनी पश्चिम दिशेला हे कॅलेंडर लावलं तरी चालेल, परंतु चुकूनही आपल्याला दक्षिण दिशेच्या भिंतीला कॅलेंडर लावायचं नाही. बघा, दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर दिशेला हे कॅलेंडर लावू शकतात. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला जर का दरवाजा असेल तर तुम्हाला दरवाजाच्या पाठीमागं कॅलेंडर लावायचं नाही. बऱ्याच जणांना सवय असते, आपण जो दरवाजा वापरतो त्या दरवाजाच्या पाठीमागून आपण कॅलेंडर लावत असतो, तर आपल्याला पाठीमागून कॅलेंडर लावायचं नाही. त्यानंतर पश्चिमेकडे ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असल्याचं मानलं जातं. सकारात्मक ऊर्जा या दिशेने मिळते. भलेही ती दिशा सूर्य मावळण्याची दिशा असली तरी देखील आपण या दिशेला कॅलेंडर लावू शकतो. पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुम्ही कॅलेंडर लावलं तरी चालेल. पश्चिम दिशेकडून तुम्हाला नेहमीच सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत असते, त्यामुळे तुम्ही हे कॅलेंडर या दोन दिशांना लावू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी अशी जर का अपेक्षा असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी कॅलेंडर लावणार असाल तर ते पूर्व भिंतीला लावा, जेणेकरून या कॅलेंडरचे तोंड पश्चिम दिशेला राहील आणि तुम्हाला तुमचा फायदासुद्धा होईल. त्याचबरोबर घरात वातावरण चांगलं राहावं, घरातील सर्व सदस्यांमध्ये एकमेकांशी एकोप्याने राहावं, गुण्यागोविंदाने नांदावे, यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रयोग करून बघू शकतात. तसेच पैसा टिकून राहण्यासाठी विनाकारण खर्च होऊ नये, आजारपण येऊन लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी तुम्ही कॅलेंडर पूर्व किंवा पश्चिम दिशेला हे लावू शकतात. त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही, कारण जर का कॅलेंडर आपण दक्षिण भिंतीला लावलं तर यामुळे आपल्या कामामध्ये अडथळे येऊ शकतात, आपल्याला पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात आणि घरातील मुख्य व्यक्ती, कमवणारी व्यक्ती, जिच्यामुळे सर्व घर व्यवस्थित चालते, ज्याच्या पैशामुळे आपले घर चालते, त्याच्या खर्चात देखील अशा व्यक्तीला खर्चात अडथळे येऊ शकतात किंवा आजारपण येऊ शकतं. त्यामुळे दक्षिण भिंतीला आपण चुकूनही कॅलेंडर लावू नका. तर दक्षिण दिशा ही यमाची दिशा देखील मानली जाते, मृत्यूची दिशा या दिशेला मानलं जातं आणि यामुळे या दिशेतून आपल्याला नकारात्मकता, अशुभ घटना आयुष्यामध्ये घडत असतात. अपमृत्यू येतो, आजारपण हे चालू असतं आणि ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही. त्याचप्रमाणे उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा मानली जाते. श्रीमंतीचा देव हा कुबेर देवता आहे आणि तुम्ही त्यामुळेच उत्तर भिंतीला देखील कॅलेंडर तुम्ही हे लावू शकतात. जर का पूर्व दिशेला जागा नसेल तर तुम्ही उत्तर भिंतीला तुमचं हे कॅलेंडर लावलं तरी चालेल. कॅलेंडर लावताना आपल्याला अगोदरचं कॅलेंडर हे काढून ठेवायचं आहे आणि मग दुसरं कॅलेंडर आपल्याला हे लावायचं आहे. कॅलेंडर लावताना आणल्यानंतर आपल्याला कॅलेंडरला हळदी कुंकू लावून दीप अगरबत्ती ओवाळून आपल्याला हे कॅलेंडर लावायचं आहे. आता प्रत्येकजण ही गोष्ट करेलच असं नाही, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा हा भाग आहे, परंतु आपण या कॅलेंडरवर डिपेंड असतो किंवा आपला काळ हे कॅलेंडर दाखवत असतं. त्यामुळे कॅलेंडर लावताना तुम्ही ह्या गोष्टी काही पाळल्या पाहिजे. त्याचप्रमाणे कॅलेंडर घेताना ज्यावर हिंसक प्राणी असेल किंवा नको असलेले चित्र असतील किंवा बघा नेते किंवा इतर गोष्टींचे चित्र, फोटो असतील तर असं कॅलेंडर तुम्ही चुकूनही घेऊ नका. कारण जर का आपण श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी असे फोटो असलेले कॅलेंडर घेतले तर यामुळे आपल्या घरात सकारात्मकता येते आणि आपल्याला कॅलेंडर पाहून देखील एक प्रसन्न वाटत असतं. त्यामुळे
आपल्याला कॅलेंडर बघा, तुमचं जुनं कॅलेंडर असेल ना तर तुम्ही ते पाठीमागं लावा थोड्या दिवस, त्याच्या पुढे तुम्ही नवीन कॅलेंडर लावा, परंतु अगदी जुनं कॅलेंडर तुम्ही अजिबात ठेवायचं नाही. आता हे कॅलेंडर काढल्यानंतर आपल्याला कुठेही कसंही फेकायचं नाही, कारण यावर देवी देवतांचे फोटो असतात आणि बघा त्याचे शिशाराप आपल्याला देखील मिळत असतात. तर तुम्ही योग्य ठिकाणी या कॅलेंडरचं तुम्हाला विल्हेवाट लावायची आहे. थोडक्यात काय, तुम्ही हे कॅलेंडर पाण्यामध्ये बादलीत पाणी घेऊन यामध्ये भिजत ठेवा. त्याचा चुरा होईल, लगदा होईल. हा लगदा तुम्ही एखाद्या झाडाखाली खड्डा करून पुरू शकतात, किंवा तुम्ही हे कॅलेंडर गुंडाळून त्याला दोरा बांधून तुम्ही हे पाण्यात प्रवाहित करू शकतात, किंवा कलश जिथे असतात तिथे तुम्ही टाकू शकतात. कॅलेंडर चुकूनही तुम्हाला जाळायचे नाही, किंवा तुम्ही रद्दीत भंगारात टाकत असाल तर तिथे टाकू नका. त्याचप्रमाणे कॅलेंडर घरात खिडकीला, दाराला कुठेही तुम्हाला टांगून ठेवायचे नाही.